परमिशन कधी मागून घेणार आणि आम्हाला पेपर कधी शेअर करणार, यांच्या NOC सर्व प्रकारचा कसलं कलेक्टरनी दिलं परमिशन, कलेक्टरनी सब्जेक्ट टू काय कंडिशन ठेवून दिलं आहे, कसल्या प्रकारचं यांना म्हणजे त्याचं काय कंडिशन लावून मला इमिडिएटली ते पेपर्स शेअर करायचं हां. आणि हे इरिगेशन डिपार्टमेंटचा पण NOC आहे का कंडिशन नदीच्या पात्रामध्ये आहे. आणि जर सपोज जेव्हा पावसाच्या वेळा पाणी जेव्हा भरतात खूप माझं तुमच्याकडे पाहिजे मॉन्सून डेटा ठीक आहे ना, ते पण तुम्ही दाखवा, मार्क करून दाखवणार बरोबर हां, ते दाखवा आणि याला कसं ॲक्शन देता आता तरी हा तुम्हाला पाहिजे. मी जेव्हा गाडीत आलं खूप वाढले आणि खूप कमी होतात, आता खूपच जास्त अडथळा तो तुम्हाला इथपर्यंत येतो ना, इथपर्यंत राहिलं कधी आणि तिथून नदीच्या कोस्ट झोन तर कधी ठेवणार नाही. जर तर थोडा आर्डर आपण मग वेगळंच नाही की सोडायला पाहिजे त्यांनी नदीपासून जरा कन्स्ट्रक्शन करताना वगैरे आहे. पण तरी तू सांगा आता जो आहे ते बरोबर हे प्रॉब्लेम आहे म्हणजे ठिकाण शहराचा वेगळा असतो, गावाचा वेगळा असतो, वेगळ्या ठिकाण वेगळा. आपण जे म्हणतो फ्लड पूर्ण फ्लड प्लेन आपल्याला तुम्हाला फ्लड प्लेनच्या लिंक मार्क द्या त्याच्यामध्ये आपला सॅटेलाइट इमेज करून कारण लिस्टच्या मागे जाऊन पण ते गुगल सर्च आपल्याला म्हणतात की हा ऑप्शन आहे अजून कुठला फिल्म स्टारचा आहे फोटो काढायचं आणि दाखवून द्यायचं सगळ्यांना आणि मग काय होणार नाही. असं काय होणार की काय आहे, कारण हा पण असंच लास्ट टाइम फक्त हाय असं हा एक जो रूफ सारखं बांधलाय ते कशासाठी बांधलं माहित नाही. सगळं पूर्ण आपल्या नदीच्या पात्रात आहे आणि हा काही नोटिफाईड रिव्हर आहे असं पण नाही की हे छोटी मोठी नदी आहे ज्याचं काय डिमार्केशन वगैरे नाही. सर्व असून सुद्धा जर एक बिल्डर एवढा करू शकतो आणि दरवेळेला पूर येतं त्यामुळे पुढे आपला पूर सारखं परिस्थिती तयार होते. इथे आपण नॅरो डाऊन करून टाकलंय तर त्यामुळे आपल्याला त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे ना. तर किती तुम्ही टाइम लिमिट देताय सगळे मला सांगा, कधीपर्यंत मला समजेल आणि कधीपर्यंत ऍक्शन होईल याच्या एक थोडासा काहीतरी आम्हाला टाइम लिमिट सांगा. बघा किती कॉर्मरंट्स आहेत, म्हणजे मासे किती आहेत याच्या अर्थ बघा. इथे बघा माझ्या याच्यात आपल्याला दिसत नाही डोळ्यात ना, पण इथे बघा याच्यात दिसते मासे खूप आहेत याच्यात, भरपूर मासे आहेत. येस नितीन जाधवजी तुम्ही बोला आता काय करणार ह्याविषयी. तहसीलदार साहेबांना त्यांना पण येऊन आता नवीन तहसीलदारला येऊन पण आता जवळपास 1.5 वर्ष झाला, 1.5-2 वर्ष. आणि आधीची पण मी सांगितली होती ती तर मला काही समजलंच नाही ती कसली प्रकारची तहसीलदार होती. पण आता यांच्यावर मला खूप हे विश्वास आहे की ते काहीतरी ऍक्शन घेतील.
तर आता याच्याबद्दल सांगा की कधीपर्यंत त्यांना कधी आणून दाखवणार आणि याच्या सगळं परमिशन कधी मागून घेणार आणि आम्हाला पेपर कधी शेअर करणार. यांच्या एनओसी सर्व प्रकारचा कसलं कलेक्टरनी दिलं परमिशन, कलेक्टरनी सब्जेक्ट टू काय कंडिशन ठेवून दिलाय, कसलं प्रकारचा यांना म्हणजे त्याच्यात काय काय कंडिशन लावलं, मला इमिडिएटली ते पेपर्स शेअर करायचं. हा, आणि ह्या इरिगेशन डिपार्टमेंटचा पण एनओसी आहे का, कारण बिलकुल नदीच्या पात्रामध्ये आहे. आणि जर सपोज जसं जेव्हा पावसाच्या वेळेला पाणी जेव्हा भरतात कुठपर्यंत पाणी जातं तुमच्याकडनं ते पाहिजे, मॉन्सून डेटा, ठीक आहे ना, रेनफॉलच्या वेळेला, तर ते पण तुम्ही दाखवा, मार्क करून दाखवा मॅपवर. आणि हा, तर ते जरा दाखवा आणि मग ह्याला कसं ऍक्शन घ्यायचं. आता तरी हा काम थांबायला पाहिजे. हा, मी आता जेव्हा आता गाडीतनं आली तर खूप वाढलंय, आधी खूप कमी होता तरी आता तर खूपच जास्त वाढत वाढत तो तर मला वाटतं इथपर्यंत येईल पूर्ण. हा, इथपर्यंत जर आला तर अजून इथपर्यंत येणार. आणि बिलकुल नदीच्या कोस्टल झोनचा तर कसलंही ठेवला नाही. RRZचं सोडून द्या, आता RRZ आपण म्हणत नाही तर CRZचा पण त्यांनी काही हे केलंच नाहीये. किती सोडायला पाहिजे त्यांनी नदीपासून जागा कन्स्ट्रक्शन करताना. ब्लू लाईन रेड लाईन वरच असतं मॅडम. बरोबर आहे, पण तरी तुम्ही सांगा ना, कारण आता जो आहे ते तर हा बरोबर, हे प्रॉब्लेम हेच आहे. म्हणजे मी याच्यासाठी त्यांना विचारते, कारण शहराचा वेगळा असतो, गावाचा वेगळा असतो, वेगळ्या वेगळ्या ठिकाणचा वेगळा. तर ते आपण जे म्हणतो, आपण म्हणतो फ्लड प्लेन, पूर्ण फ्लड प्लेन आपल्याला सोडून द्यायला पाहिजे. तर तुम्ही आता फ्लड प्लेनच्या लिमिट्स आम्हाला मार्क करून देणार त्याच्यावर, म्हणजे आपला सॅटेलाइट इमेज वरूनच. हा, कारण आपण 20 वर्ष मागे जाऊन पण ते गुगल अर्थचा याच्यात आपल्याला मिळून जाते की कधी हा कन्स्ट्रक्शन झालंय आणि कितपत आलेला आहे, हे सगळं तुम्ही आम्हाला क्लिअर कट मॅपवर पण देणार आणि ह्याचा एक रिपोर्ट द्या. हा, कारण ऑलरेडी हा डिमार्केशन हा आहे ह्याचा, हे काही नवीन हे नाहीये. भारंगीवर झाला असता तर परत प्रश्न आला असता की भारंगीचा डिमार्केशन नाहीये, पण हा तर नोटिफाईड रिव्हर आहे. ठीक आहे ना, तर तुम्ही आता याच्याबद्दल सर्व डिटेल्स की याच्या एनओसी कोणी दिला, हा कोण बांधकाम करतोय, कसं परवानगी दिलं गेला, NA कसं दिलं, कारण मग ह्याच्या आपलं काय कॅल्क्युलेशन आहे की आपण जे इरिगेशनचा जो लँड आहे ते वाचवायला पाहिजे ना. कारण इतकं मोठा एक नदी आहे, इथे डॅम आहे आपल्याकडे, पाणी वापर संस्था असायला पाहिजे. मग पाणी वापर संस्था काय करतात, मग इरिगेशनचा काय स्टेटस आहे, ह्या सगळ्या सकट थोडा प्रॉपर एक हे बनवा. तू नोट डाऊन केला का सर्व पॉइंट, कारण हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण असं प्रकारचं जर होत गेला नदीवर, एकाच बिल्डिंग पण नाही, एकदम रो हाऊसेस सारखं झालेलं आहे सर्व. तर याचं थोडंसं आपल्याला आता व्यवस्थित, आणि ती जी बंगला आहे त्याचा पण, तिकडचा जो दिसतोय त्या बंगलाचा इथलं प्लेनच देतो हा द्या आपण. हो, पण म्हणजे एक मार्क करून की त्यांनी पण कधीपासून आहे काय आहे ते पण आपल्याला गुगलच्या याच्यावरून दिसेल, कधी आलेलं आहे वगैरे आणि परमिशन कोणी दिलंय. कारण हल्ली मी ऐकते की सगळं ते जे फिल्म स्टार वगैरे, कारण तुमचं त्या वालकस वगैरेला मनोज कुमारचा आहे, अजून कुठला फिल्म स्टारचा आहे, आणि दुसरा तर तो जो कुठला आपला बाबूभाई त्याचा पण बांधला गेला. हे सगळ्यावर काही होत नाहीये. असं करून करून नदीवर सगळ्यांनी रिसॉर्टच बांधायला घेतले आता. आणि कलेक्टर कसे काय डायरेक्टली परमिशन देऊन टाकतात, इरिगेशन डिपार्टमेंट किंवा मॅप्स वगैरेचं पण पूर्ण उल्लंघन आणि सगळं काही. आणि कलेक्टरच RRC रिव्हर रिज्युविनेशन कमिटीचे चेअरमॅन कलेक्टर टास्क फोर्सचे. हा 2018 काय आपला NGTच्या ऑर्डर प्रमाणे झालेला RRC आहे, आणि त्याच्यानंतरच हे सगळं चालू आहे. तर बंद व्हायला पाहिजे. आणि आता चला जाणू या नदीमध्ये पण तेच चेअरमॅन आहे डिस्ट्रिक्टचे, मग त्यांच्याकडनं परमिशन द्यायलाच नको असं प्रकारचं. आय होप पूर्ण असं आहे. बघा असे ते बंगला बनवून विकतायत, दिसतंय ना, सगळ्यांना रिव्हरफ्रंट बंगला पाहिजे. फक्त कोणाला हे समज नाहीये की नदीच्या पात्रात असं प्रकारचं व्हायला नको, त्यांनी स्वतःहून घ्यायला नको. पण आज लोकांच्या डिमांड आहे म्हणून अशा सगळे बिल्डर्स असा प्रकारचा नदीवरच करत चालले आणि कलेक्टर NA देत चालले. किती चुकीचं आहे विचार करा. सर्व मोठे मोठे बंगलाच विकतायत तिथे. असं पण नाही की बिल्डिंग्स आहेत, सगळे बंगले बांधतायत. तेव्हा पाणी उचलायचं हे काय कसलं आपला पंप काय आहे ते
इथे स्टेशन दिसतं हा ते कोणी केलं ते असेल आता ते कुठे यांच्यासाठीच केलं असेल. एखादं ग्रामपंचायत नाही पण यांच्या ह्या 32 एकरसाठीच केलं असेल स्पेशली किंवा करून दिलं असेल. हो हा? एवढं बांधले सिंगल नाही करणार हे ना एखादं याचं असेल मोठ्या एजन्सीचं. इथे पण काय खड्डा केलाय आता इथे मोठा पूर्ण नदीवरच करत चाललंय पूर्ण इथपर्यंत त्यांचं येणार आहे वाटतं. आता बघा अजून पुढे घ्या. इथे बघा मधून जी येते ती भारंगी येते. लांबून घ्या. बस इथे जी मधून येते दॅट इज भारंगी. चला उतरूया ट्राय तर करू चल. कारण ह्याला पॅरलच आहेत आपली भातसा नदी आणि पुढे आपल्याला शेजारी नदी भारंगी. दिसते नाही हो. मध्ये ना शेजारी नदी हा. दिसते. चल सरळ चल भरपूर लांब आहे. आणि जर हे आपण बाहेरून बघितलं तर बिलकुल नदीला लागूनच आहे हे पूर्ण. मग यांनी कसली परमिशन घेतली याच्या सांगा मला. हे किती वाढवलं आता. आधी एवढं नव्हतं. लास्ट टाइम आम्ही आणलो होतो. रस्त्यांची चौकी नदीवर जातो. हा इथूनच जायचं मला असं वाटतं. ठीक आहे नदी मॅडम. तिथेच ना. इथे पण राईटला आपण गेलो ना की मोठी एरिया आहे. आहे. हा मागे चला. हा तर बिलकुल आपण नदीवर जाऊ. पण बाहेरून बघितलं ना मग आपल्याला दिसतात की किती आतमध्ये त्यांनी घेतलंय नदीच्या. नाही इकडनं हा इकडनं. तिथं ते हे टाकतोय मग. नाही बाजूला आहे ना रोड आहे ना जायला. इकडे इकडनं रोड आहे का पूर्ण बाहेर जायला. हा इथे ना डायरेक्ट नदीवर दिसतो. मग चालेल आपण लगेच उतरू नदीवर. कारण मला ते लगेच म्हणजे असं बाहेरून तुम्हाला दाखवता येईल की भारंगीचा पण आपल्याला दिसला असता कॉन्फ्लुएन्स. भारंगी आणि भातसा दोन्ही दिसले. हा ही आली ना. हे बघा किती डिस्टन्स आहे आता नदी आणि याचा. असं इकडनं घ्या राईटनी असं सरळ घ्या. थोडं आपल्याला पूर्ण जायला. नाही मग मागे घ्या मग. हॅलो जाईल का त्याच्यावर गाडी जाईल का. इथे बोट वगैरे सोडले होते आणि म्हणजे इथे कोणतरी बंगलोवाले जे आहेत त्यांच्याच बोट वगैरे लावून फिशिंग आणि हे ते सगळं चालू होतं. आणि टुरिंगचं स्पॉट. हा तिथे बोट वगैरे होते. हा नाही फॉरेस्टवाले पण होते तेव्हा माझ्यासोबत. हा नाही हे बोल्डर्स आहेत ना जास्त करून. हा 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 ही आली भारंगी मधून. ते बघा म्हशी येतात तिकडनं. बायोडायव्हर्सिटी किती मस्त छान. कधीपर्यंत मला समजेल आणि कधीपर्यंत ऍक्शन होईल त्याच्या एक थोडंसं काहीतरी आम्हाला टाइम लिमिट सांगा. बघा किती कॉर्नरेंट्स आहेत. माशी किती आहेत याच्यात बघा. इथे बघा माझ्या याच्यात आपल्याला दिसत नाही. आता तुम्ही सांगा यांचा जो पूर्ण हा जो 32 एकरचा जो आहे आणि इथूनच आपली भातसा नदी वाहते. आता आपण बघितलं हा जो पंपिंग स्टेशन आहे हा रॉ वॉटर करत असणार ते
पंपिंग. आणि ही जी आहे ना, नाही हां ठीक आहे, आपण आता ते विचारू तिथे. पण एक मिनिट मी सांगते ना. आता ही जी पूर्ण आपली नदी आहे, हां, ही इथून अशी भातसा वाहते आहे आणि इथून मी दाखवली ही मध्ये जी येते ती भारंगी आहे. हां, इथून म्हणजे हे पूर्ण भातसाचा फ्लो. आता मला तुम्ही सांगा, हा जो 32 एकर आहे कसलं त्यांनी हे ठेवलं आहे? पूर्ण आपल्या पात्रातच आहे नदीचा. हा पण नदीचाच पात्र आहे पूर्ण. मग नदीच्या पात्रातच त्यांनी हे बांधलं आहे. कसं त्यांना परवानगी दिलं गेलं? तहसीलदार ऑफिस, तुम्ही नोंद घ्या. हा जो दिसतोय ना, हा पूर्ण जो आहे हा 32 एकर आहे. आणि हा मेनली जे मला जे सांगितलं गेलं होतं, हा आहे पूर्ण शेतीचा जागा. त्या शेतीच्या जागाला पूर्ण हे यांना देऊन टाकलं गेलं आहे आणि ह्या बिल्डरनी पूर्ण याला 32 एकर म्हणतात आणि असं हे बांधलं गेलं आहे. तर हा परमिशन कोणी दिलं, कसं दिलं? आणि नदीच्या पात्रावर आहे पूर्ण. हां, पण कसं दिलं? म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटच्या परमिशन नाही, काय नाही दिलं असेल की नाही ते कन्फर्म करा ना. एवढा मोठा कॅम्पस कसं काही बांधला जातो आणि नदीच्या पात्रात आहे बिलकुल. आणि दोन नदी आहे, असं पण नाही की म्हणजे इकडनं एक कॉन्फ्लुएन्स आहे आणि इथे एवढा मोठा नदीचा आहे. मग कसं काय बांधलं गेलं? आणि आपल्याकडनं काही कारवाई मिस्टर डोकणे? मी सांगतो, माझं तसं नाही ज्युरिडिक्शन. नाही ज्युरिडिक्शन नाही, पण हे याच्याबद्दल आपण आधी पण 1 वर्ष झालेलं आधी पण आपले टीम असेच आपण जेव्हा आलो होतो दाखवला गेला होता. ऑलमोस्ट 1 वर्ष झालं याला पण दाखवून. आणि एवढ्यात आत्ता बघितलं तर किती इथपर्यंत आला आहे हा घर. तुम्ही जर माझ्या मागचा जर व्हिडिओ वगैरे पाहिला तर इथपर्यंत नव्हता. आता तर हे वाढत चाललं आहे पूर्ण. आणि ह्या गावातला पूर्ण इरिगेशनचा जो क्षेत्र आहे ते पण कमी केलं गेलं. पूर्ण इरिगेशनला NA करून वगैरे कसं दिलं मला माहीत नाही, पण मेन आहे बिलकुल नदीला लागून आहे. आणि जेव्हा मोठी पूरबीर येईल आणि आतमध्ये जाईल परत तुम्ही कॉम्पन्सेशन देत बसणार? हा आपल्या देशचा विचित्र एक रूल आहे की आधी द्यायचं बांधायला आणि नंतर त्यांना कॉम्पन्सेशन पण द्यायचं. चुकीचं केलं तरी त्यांना कॉम्पन्सेशन द्यायचं फ्लडच्या नावाने. हां, कलेक्टर कसे काय असे डायरेक्टली देतात असे परवानगी? इरिगेशन डिपार्टमेंटच्या परमिशन नाही तर कन्फर्म तरी करा. कन्फर्म करतो मॅडम. हां, कारण मी ते विचारली होती रवी पवारजींना लास्ट टाइम पण विचारली होती. नाही, कसलंही परमिशन नाही आहे म्हणाले. नसेल मग तहसीलदार काय करतात? तहसीलदार का रिपोर्ट करत नाही? हां, फक्त आता ते नदीपात्रात आलंय का ते बघायला पाहिजे. नाही, नदीपात्रात आहे, दिसत आहेत ना पूर्ण आपल्याला. इथं भातसा, आणि भातसा तर नोटिफाईड रिव्हर आहे, असं पण नाही की हे नोटिफाईड नाही आहे. तर तुम्ही फ्लड मोठी रिव्हर आहे. हां, आणि तुम्ही याच्या फ्लड प्लेन्स वगैरे बघा ना आणि त्याच्यातनं तुम्ही यांना दाखवा की हे नाही. याची फ्लड प्लेन पण आहे, याची रेड लाईन माहीत आहे ना, म्हणून तर बोलते की त्यांना ते तरी दाखवा ना की हा फ्लड प्लेन्सवर त्यांनी कसं काय बांधलं हे सगळं. हां, हे आधी पण दाखवून झालेलं आहे. तर हे सगळ्याचा जरा विचार कर. नाही, NAचं परमिशन ठीक आहे, NA बिने तर कसं दिलं गेलं? मग जर आधी नदीच्या फ्लड प्लेन्स आहेत याच्यावर NA पण कसं दिलं गेलं? आणि मेन आहे की एवढा मोठा जमीन जो शेतीच्या जमीन होता इथे. मी लास्ट टाइम तालुका कृषी अधिकारी आमच्यासोबत होते, हे पण नोंद करूनच घ्या तुमच्या मिनिट्समध्ये. तालुका कृषी अधिकारीला आणून मी येथे दाखवलं की हे जर कृषी, कारण हा जर नदी आहे याच्या बाजूला पूर्ण क्षेत्र आपल्या याच्या शेतीचं आहे, मग याच्यावर असे बिल्डिंग्स बांधायला देतात कसं? हां, आणि एवढ्या वर्षापासून चालू आहे डोकणे. माझा हाच ते तुम्ही माझा जे आक्षेप काढत होते ना मॅडम, तुम्ही असा शब्द बोलता, असा करता. अरे आपण एवढ्या वर्षापासून, मी एवढा लांबून येऊन जर दाखवू शकते, हा तर तुमच्या ज्युरिडिक्शन्स ना. भातसा नदी तर तुमच्या ज्युरिडिक्शन्स आहेत. आणि दाखवून देऊन सुद्धा योगेश पाटील असताना, परत हे रवी पवार असताना दाखवून दिलं गेलं आहे. मग काय याच्यावर कारवाई होत नाही? आणि इथे पण बघा, त्या बाजूला पण ती पण काय आहे, ती स्ट्रक्चर पण बघा जरा काय आहे. बंगलाच दिसतोय तो. हां, ते पण फाइंड आउट करा. हां, इथे पण बघा. इथे तर हा आता बांधला गेला, हा आधी नव्हता, हा स्मशान नव्हता, आता मला दिसते. लास्ट टाइम मी आली होती तर मला स्मशान दिसला नव्हता. हा तरी नाही मी माझ्या तुमच्याकडे माझ्याकडे सगळं हे आहे, मी दाखवून देते. इथे तर आपलं हे आहे, हां तो हे हां आपला पंप हाऊस आहे. हां, आणि इथे ह्या MJP वाल्यांनी ते हे बांधलं आहे ना. तर असं सगळं आहे. पण कसं होतो सगळं, म्हणजे चुकीचा हा जो आता हा एकच दिसते, पण तिथे ना अजून 2 आहे, कारण हे मोठे मोठे झाड झाले म्हणून ते दिसत नाही आता. आणि इथे पण एक मध्ये दिसला होता, तिथे बघा मध्ये दिसते थोडासा असा, ह्या जसं ते हे पंप हाऊससारखं दिसतं त्याच्या पुढे पण दिसते. असे बरेच आहेत आतमध्ये, तुम्ही जर गेले तर. हा रिसॉर्ट कोणी बांधलं आहे तिथे ते बघा.
हां आणि हा मेन तर एवढा 32 एकर हा फेमस जागा आहे. 32 एकर म्हटलं तर हा 32 एकर कोणी दिलं, कसं दिलं, कुठल्या परवानगीच्या अंडरमध्ये आणि नदीच्या पात्रामध्ये. बघा किती फिशेस वगैरे लांब आहे इथे आहे म्हणून पाणी किती स्वच्छ आहे. किती फिशेस दिसत आहेत, दिसतं ना, खूप फिशेस आहेत आणि पाणी स्वच्छ आहे एकदम बिलकुल. पण आता हे जे असे बिल्डिंगवाले आले तर ते पण सगळं सांडपाणी सोडत जाणार, मग हे सगळं जाणार. मग आता काय कारवाई करणार, किती दिवसात करणार आणि काय सांगा, नाहीतर परत पुढच्या वेळेला 1 वर्षांनी मॅडम येईल परत तेच म्हणणार आम्ही सांगतो आम्ही करतो, हाच चालू राहील नाही का. हा पंपिंग स्टेशन पण कोणी बांधलं हे आपल्याकडनं परमिशन आहे नाही. एवढं मोठं असेल तर 100%